आता पुढची बातमी लाडक्या बहिणींसाठी। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता ऑक्टोबर महिन्याचा आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। अगदी 48 तासाच्या आत लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याचा 1500 रुपये आणि नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये 3000 रुपये जमा होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे। आता त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिना एकत्र जमा होणार अशी माहिती समोर आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याबरोबरच लाडक्या बहिणींना आधार कार्ड जर लाडक्या बहिणींकडे अपडेट असेल, बघा, लाडक्या बहिणींकडे जर आधार कार्ड अपडेट असेल तर या बहिणींना आता 10,000 रुपये मिळणार आहे। केंद्र शासनाने एक लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे, याची जाहीर करण्यात आलेली आहे। या योजना अंतर्गत महिलांकडे आधार कार्ड आहे तर ते अपडेट असणे गरजेचे आहे। त्या बहिणींना 10,000 रुपये आता मिळणार आहे। ही खूप मोठी दिलासादायक बातमी समोर आलेली आहे। तुमच्याकडे आधार कार्ड जर अपडेट झालं असेल, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर ही बातमी अगदी तुमच्यासाठी आहे। आधार कार्ड जर तुम्ही अपडेट केलं असेल तर तुम्हाला 10,000 रुपये विशेष अनुदान केंद्र शासनाकडून मिळणार आहे, म्हणजे नरेंद्र मोदी साहेब यांच्याकडून मिळणार आहे। केंद्र शासनाकडून हे पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहे। ही योजना केंद्र शासनाकडून महिलांसाठी लागू करण्यात आलेली आहे। योजना कोणाची आहे? केंद्र शासनाची आहे। राज्य शासनाची योजना आहे लाडकी बहीण योजना। आता ही जी योजना सुरू करण्यात आलेली आहे ही केंद्र शासनाची योजना आहे। जर तुमचं पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला 1500 रुपये, बघा, तुम्हाला 15,000 रुपये मिळणार आहे। बघा, जर पोस्टामध्ये जर खातं असेल तर तुम्हाला 10,000च्या व्यतिरिक्त 15,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींना आता 48 तासाच्या आत लाडकी बहीण योजनेचे 2 हप्त्याचे 3,000 रुपये आणि त्याच बरोबर आधार कार्ड विशेष अनुदान 10,000 रुपये असे तुम्हाला 13,000 रुपये एकत्र दिले जाणार आहे। पोस्टामध्ये खाते असेल तर 3,000 रुपये तुम्हाला एक्स्ट्रा दिला जाणार आहे। बघा, अतिशय आनंदाची बातमी आहे। आता तुमचे आधार कार्ड जर अपडेट असेल आणि पोस्टामध्ये जर खातं असेल तर 3,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला मिळू शकता, अशी अधिकृत माहिती स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेली आहे। आधार कार्डवर सुरू झालेल्या विशेष अनुदानासाठी एक अर्ज मोबाईलवर करायचा आहे। 2 मिनिटाचा छोटासा अर्ज आहे, तो तुम्हाला करावा लागेल। ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील त्यांना आधार कार्डवरती विशेष अनुदान बँक खात्यात जमा होणार आहे। लवकरात लवकर तुम्हाला अर्ज करायचा आहे। अर्ज कसा करायचा ती माहिती सुद्धा आपण याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। जर वेगवेगळ्या बँक खात्यात खाते असेल तर 10,000 रुपये आणि पोस्टामध्ये खाते असेल तर 15,000 रुपये मिळणार आहे। लाडक्या बहिणींची खरोखर लॉटरी लागलेली आहे, कारण त्यांना 15,000 रुपये मिळणार आहे। राज्य सरकारचे 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि केंद्र सरकारचे दोघांचे मिळून 15,000 रुपये त्यांना आता दिले जाणार आहे, कारण पोस्टामध्ये खातं असेल तर 15,000 रुपये दिले जाणार। लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू करण्यात आलेली आहे। विशेष योजनासाठी आता पात्रता काय ठेवण्यात आलेली आहे? आधार कार्ड तुमच्याकडे अनुदानाचा फॉर्म कसा भरायचा? बघा, आता आधार कार्डवर तुमचं अपडेट असेल तर त्यावर अनुदानाचा फॉर्म कसा भरायचा, हे पैसे कसं मिळायचे, कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सर्वात प्रथम जमा होणार आहे, हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणारच आहोत। जर तुम्हाला 13,000 रुपयाची गरज असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अतिशय महत्त्वाची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। लाडक्या बहिणींसाठी वर्षातील ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण म्हणू शकता, कारण दिवाळी बोनस द्यायचा राहिला होता, भाऊबीज ओवाळणी सुद्धा अजून आलेली नाही, त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झाल्या होत्या। ही नाराजगी दूर करण्यासाठी सरकारने आता एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। सर्वात मोठा जो निर्णय घेण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी, ज्या लाडक्या बहिणी सरकारवर नाराज झाल्या होत्या त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सरकारने ठरवलेले आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्र पैसे आम्ही देऊ, जेणेकरून बहिणींची नाराजगी दूर होईल। आणि पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये यादी आलेली आहे, ती बँकांना दिलेली आहे। ज्या बँकांना आता दिलेली आहे या बँक खात्यात जर 3,000 रुपये जमा होतील, तुम्हाला आताच मी सांगितलं पोस्टामध्ये खातं असेल तर तुम्हाला 15,000 रुपये दिले जाणार आहे। पोस्टामध्ये खाते असणे गरजेचे आहे। आता ज्या बहिणींचा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरत असताना
पोस्टामध्ये खातं असेल त्या बहिणींना 15,000 रुपये आणि अधिक 3,000 रुपये असं 18,000 रुपये सुद्धा बहिणींना दिले जाणार आहे। आता फक्त आधार कार्डवर अनुदान मिळण्यासाठी मोबाईलवर छोटासा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे। या 3 पैकी 2 बातम्या बघा, आता महाराष्ट्र शासनाने आणि राज्य शासनाने मिळून 3 बातम्या दिलेल्या आहेत। त्यापैकी 2 बातम्या आनंदाची आहे आणि एक छोटी वाईट बातमी आलेली आहे। 3 वाईट बातम्यांपैकी आपण सर्वात पहिली बातमी पाहूया। लाडक्या बहिणींसाठी जी वाईट बातमी आलेली आहे ती सर्वात अगोदर आपण पाहूया, त्यानंतर त्या आनंदाच्या 2 बातम्या कोणकोणत्या आहेत त्या सुद्धा आपण पाहणार आहोत। पहिली बातमी आहे की लाडकी बहीण योजनेसाठी 2,40,00,000 लाडक्या बहिणी पात्र होत्या, तर त्यापैकी आता 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहे। या सर्व बहिणी कोणत्याही पात्रतेमध्ये निकषामध्ये बसत नाही, त्यामुळे त्यांना आता त्यांची योजना बंद करण्यात आलेली आहे। आता सरकारने स्पष्ट सांगितलं आहे की कुठल्याही अटी शर्ती बाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांचे लाभ फक्त पैसे थांबवले जातील, त्यांच्याकडून पैसे वसुली केली जाणार नाही। आता महिलांकडून फक्त त्यांचा लाभ बंद होणार आहे। ज्या बहिणी अटी शर्तीमध्ये बसत नव्हत्या त्या बहिणींना आम्ही काढण्यात आलेला आहे। आता यांच्याकडून पैसे वगैरे वसूल केले जाणार नाही, पण यापुढे त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार नाही। काही सरकारी नोकरीवर होत्या बघा, अशा काही बहिणी आहेत त्या स्वतः सरकारी नोकरीवर असून त्यांनी फॉर्म भरून ते सरकारकडून पैसे घेतलेले आहेत, त्यांना लाभ दिलाच नव्हता। सरकारी नोकरीवर ज्या महिला आहेत त्यांना लाभ दिलाच नव्हता, तरी त्यांनी याचा लाभ घेतलेला आहे, म्हणून त्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेसाठी काढण्यात आलेला आहे। तर काही प्रकारे बघा, आता पुरुषांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरले, त्यात अशा पुरुषांना सुद्धा आता काढण्यात आलेला आहे। आता 26 लाख लाडक्या बहिणी, त्यामध्ये आता पुरुष सुद्धा आपल्याला सापडलेले आहेत, तर अशा बहिणींना काढण्यात आलेला आहे। असे गैरप्रकार आढळल्यामुळे आज सरकारने 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेला आहे। पण याबाबतमुळे बघा, या बातमीमुळे अनेक बहिणी अजूनही नाराज झालेल्या आहेत, कारण त्यांना KYC करण्यास सांगितलं गेलं होतं। ही नाराजगी कमी करण्यासाठी सरकारने आणखीन 2 मोठे निर्णय घेतलेला आहे। बघा, एक वाईट बातमी आपण पाहिली, आता 2 आनंदाची बातमी आहे, ते अतिशय महत्वाची बातमी आहे। आधार कार्डवर 10,000 रुपये दिले जाणार। पहिली आनंदाची बातमी आहे, आधार कार्डवर 10,000 रुपये अनुदान दिले जाणार आहे। अनुदानाची मोठी आनंदाची बातमी आहे आणि पोस्टामध्ये जर खातं असेल तर 15,000 रुपये तुम्हाला दिले जाणार, ही अतिशय महत्वाची बातमी आहे। या 2 गोष्टी आता प्रत्यक्ष येत आहे। नोव्हेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला एकत्र दिले जाणार आहे। आता तो हप्ता कसा मिळवता येणार आहे, तो हप्ता कधी मिळणार आहे याची माहिती सरकारने दिलेली आहे। आधी 12 जिल्ह्यांची यादी आपण पाहूया, कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे। तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो। आता लाडकी बहीण योजनेचा एकत्र 2 महिन्याचा हप्ता जो जमा होणार आहे त्या 12 जिल्ह्यांमध्ये, तो 12 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा आहे नाशिक। आता जर तुम्ही नाशिक जिल्ह्यामध्ये राहत असाल तर नाशिक जिल्ह्यामध्ये 1,50,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। या सर्वांना 3,000 रुपये म्हणजे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे दोन्ही हप्ते तसेच आधार कार्डवरचे 10,000 रुपये जमा होणार आहे। ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होणार आहे। बघा, 10,000 रुपये आणि ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 3,000 रुपये असं 13,000 रुपये लाडक्या बहिणींना जमा होतील आणि त्या बहिणीचं खातं जर पोस्टामध्ये असेल तर 15,000 रुपये जमा होतील, अशी बातमी समोर आली। पहिला जिल्हा आहे नाशिक। दुसरा जिल्हा आहे संभाजीनगर। तुम्ही जर संभाजीनगर मध्ये राहत असाल तर तब्बल 2,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। या सर्वांना 3,000 रुपये आणि 10,000 रुपये विशेष अनुदान जमा होणार आहे। आता यामध्ये तुम्ही जर संभाजीनगर मध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा आनंदाची बातमी आहे, 2,20,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत। तिसरा जिल्हा आहे पुणे। बघा, पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2,36,000 लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत। या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि अनुदानाचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। ज्या बहिणींची KYC पूर्ण झाली असेल त्या बहिणींना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। बघा, पुढचा जिल्हा आहे तो धुळे। तुम्ही जर धुळे जिल्ह्यामध्ये राहत असाल तर 1,90,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। त्यांना देखील 3,000 रुपये आणि विशेष अनुदान 10,000 रुपये त्यांना दिले जात आहे, असा निर्णय घेण्यात आलेला आहे। धुळ्यामध्ये सुद्धा आनंदाची बातमी आहे धुळेवाल्यांसाठी। पुढचा जिल्हा आहे तो बीड। बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 2,11,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। त्यांना 3,000 रुपये आणि विशेष अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। पुढचा जिल्हा आहे तो नंदुरबार। नंदुरबार जिल्ह्यामध्ये 2 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरले असून त्यांनाही
म्हणजे आता सन्मान निधी जमा होत आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे आणि अनुदानाचे पैसे जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे तो जळगाव। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आता आनंदाची बातमी आहे। जळगावमध्ये 2,07,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत। त्यांना 10,000 रुपये विशेष अनुदान आणि ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3,000 रुपये जमा होत आहे। सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आता 2,04,000 लाडक्या बहिणी पात्र असून त्यांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होत आहे 3,000 रुपये आणि विशेष अनुदान 10,000 रुपये त्यांना सुद्धा दिले जात आहे। सांगलीमध्ये जर तुम्ही राहत असाल तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी। पुढचा जिल्हा आहे तो कोल्हापूर। कोल्हापूरमध्ये सुद्धा 2,45,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत। त्यांना विशेष अनुदान आणि 3,000 रुपयाचा लाभ देण्यात येतोय। आणि मुंबई, पुढचा जिल्हा आहे तो मुंबई उपनगर। मुंबई उपनगर मध्ये सुद्धा आता 3,000 रुपये लाडक्या बहिणींना ज्या पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे। त्यांनी दोघांचे मिळून त्यांना विशेष अनुदान 2 हप्ते एकत्र त्यांना जमा होत आहे। पुढचा जिल्हा आहे तो नागपूर। नागपूर जिल्ह्यामध्ये 2,41,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत। त्यांना विशेष अनुदान आणि 3,000 रुपयाचा लाभ दिला जात आहे। शेवटचा जिल्हा आहे तो लातूर। लातूर जिल्ह्यामध्ये 2,25,000 लाडक्या बहिणी पात्र ठरलेले आहेत। त्यांना सन्मान निधीचे 10,000 रुपये आणि विशेष म्हणजे पोस्टामध्ये खातं असेल तर 13,000 असं 15,000 रुपयाचा लाभ त्यांना दिला जात आहे। तुम्ही जर या 12 जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली असेल। 48 तासाच्या आत लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होतील आणि विशेष अनुदान जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला विशेष अनुदान सुद्धा दिले जाणार आहे। याचा फॉर्म कसा भरायचा, काय भरायची याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणारच आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, आता तुम्हाला महत्त्वाची माहिती मी सांगतो। लाडक्या बहिणींना या विशेष अनुदानाचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे जनधन खातं असणे गरजेचे आहे। ज्या बहिणींकडे जनधन खातं असेल त्या बहिणींना याचा लाभ दिला जाणार आहे। आता जनधन खातं कुठलं असणार आहे? ज्यावेळेस 2014 मध्ये बीजेपी सरकार आलं होतं त्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वात अगोदर जनधन खातं आपल्याला सर्वात अगोदर जनधन खात्याची गरज आहे असं आपल्याला त्यांनी सांगितलं होतं। तर ते खातं जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला विशेष अनुदान म्हणून 10,000 रुपये बँकांकडून कर्ज दिले जाणार आहे। तर बँकांकडून जे कर्ज आता तुम्हाला दिले जाणार आहे त्याला 0% व्याज असणार आहे आणि कुठलीही अटी शर्ती नाही, तुम्हाला बिनव्याजी कर्ज ते दिले जाणार आहे। त्याची परतफेड अगदी तुम्हाला तुमच्या हप्ता तुम्ही ठरवू शकता, त्याची परतफेड कसं करायची, काय करायची, अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ते दिले जाणार आहे। जर तुम्हाला जनधन खातं तुमचं असेल, कुठलीही बँक असू द्या, तर त्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही जनधन खात्याच्या माध्यमातून पैसे घेऊ शकता। यामध्ये तुम्हाला आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही वेबसाईटवर जाऊन याची माहिती घेऊ शकता। सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे। जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।